हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात? अपेक्षा करते तुम्ही छान, मस्त आणि मजेतच असणार. मी वर्षा बोरसे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी आले होते माझ्या दीदीकडे आणि आज ना माझ्या दीदीचा आणि तिच्या मुलीचा म्हणजेच माय लेकीचा बर्थडे होता. त्या बड्डेसाठीच आमची शॉपिंग करणं, घरात आवराआवर, पुन्हा फोनवर सगळ्यांना बोलवणं, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या दिवसभर चालूच होत्या. आम्ही संध्याकाळी मस्त बाजारात गेलो आणि काही शॉपिंग करायची होती ती देखील केली. बलून वगैरे आणायचे होते ते देखील आणले. शॉपिंग वगैरे केलं, काही बलून वगैरे आणायचे होते ते देखील आणले. काही आम्हाला असं म्हणजे इतर गोष्टींची ऑर्डर द्यायची होती ती देखील आम्ही करून आलो. मग घरी आलो. घरी आल्यानंतर मी बलून फुगवायला घेतले आणि दीदी इतर कामं करत होती. इकडे माझं बलून फुगवायचं काम चालू होतं, पण ते काही लवकर फुगतच नव्हते. कसं तरी केलं आणि डेकोरेशन करायला घेतलं. आर्याचा आणि माझ्या दीदीचा बड्डे माझ्यासाठी जणू पहिलाच होता. आर्याच्या पहिल्या बड्डेला देखील मी आले नव्हते. मिडल क्लास फॅमिली म्हटली म्हणजे पैशांचा विषय येतो आणि तेव्हा कुठे परिस्थिती, आता 5-6 वर्षापूर्वी परिस्थिती देखील आमची एकदम नाजूकच होती. आर्याला सांभाळायला तर यायचो आम्ही, पण तिच्या बड्डेला घरातले सगळेच येतील तर त्यांच्यासाठी पैसे देखील लागतील. त्या पैशामुळे मीही म्हटली की मी नेहमी जात राहते, तुम्ही जा. मग माझी मम्मी, माझा दादा, माझे पप्पा असे काहीसे ते आर्याच्या बड्डेला आले होते, पण मी नव्हती आलेली. मग म्हटलं आता तेव्हा नाही आली तर ह्या गोष्टी आता माझे म्हणजे आत्ता आली तर आर्याच्या पहिल्या बड्डेसारखंच काहीतरी करूया. मग मी सगळं जोराने कामाला लागले आणि डेकोरेशनचा घरात काही सामान होता, काही आम्ही बाजारातनं आणलेला, हे सगळं छान आम्ही मस्त डेकोरेशन बनवायला घेतलं. आणि त्या आधीचे दिवस आठवले की परिस्थिती कशी असते ना, की मी तेव्हा बड्डेला म्हणजे पहिला बड्डे आज आपल्यासाठी किती विशेष असतो, तरी मी माझ्या दीदीच्या बड्डेला म्हणजे दीदीच्या मुलीच्या बड्डेला आली नाही. असं काहीसं कुठेतरी मनाला वाईट वाटत होतं, पण थोडं असं रिलॅक्स झाली आणि घेतला विषय पुढे. मग असं बघा सगळं सकाळी झालं, माझी दीदीचंही घर वगैरे पुसणं होऊन गेलं आणि तिने मग नंतर बायकांना बसण्यासाठी चटई वगैरे छान आतरून घेतली आणि इकडे माझं डेकोरेशनचं काम देखील पूर्ण झालं. डेकोरेशन झाल्यावर नंतर मग तिचंही माझ्या दीदीचं सगळ्यांना फोन लावणंही चालू होतं आणि त्यानंतर मग हे मोरे मावशीन ते आले होत्या, काही गाव्याच्या मम्मीन ते आले, काही कदम मावशी आले. ह्या जेवढ्या आल्या तेवढ्या आम्ही म्हटलं चला आपण आधी ना मस्त त्यांना ऑप्शन वगैरे करून घेऊ आणि थोडेफार छोटे मोठे फोटो काढून घेऊ. मग मी पण आर्याचं पण मस्त छान ऑप्शन करून घेतलं आणि माझ्या दीदीचंही ऑप्शन करून घेतलं. म्हटलं हे बाकीचे येतच राहतील तोवर आपले हे तरी कमी होईल. मग आम्ही छान ऑप्शन वगैरे केलं आणि आमचे सगळे मस्त जोडीनेही छान फोटो वगैरे काढून घेतलं. घर पूर्ण जसं आनंदाने भरून आलं होतं. तोवर आरूच्याही मैत्रिणी आल्या होत्या. मग त्यांचंही गिफ्ट देणं चालू होतं, फोटो काढणं चालू होतं आणि गार्गीने कॅडबरी आणली होती ते शंभूचंही घेणं चालू होतं. ते झाल्यानंतर मग इकडे सगळ्यांचं येणं वगैरे चालू होतं आणि छानसं इकडे मग त्यांनी पण छान ऑप्शन वगैरे केलं आणि केक आणला. केक एवढा छान होता, दोघं माय लेकींचा फोटो होता, अप्रतिम केक होता. मग सगळं केक वगैरे आणल्यानंतर सगळेजण आले होते आणि आम्ही म्हणजे केक कट करायला घेतला. तर शंभूही म्हटला मलाही तुमच्याजवळ बसायचं, मग तोही बसला आणि छानसे भरपूर गर्दी आली होती. आर्याचे सगळे म्हणजे बिल्डिंगमधले, तिच्या स्कूलमधले सगळे फ्रेंड आले होते आणि जे राहिले होते ना त्यांच्यासाठी माझी दीदी कॉल करत होती. एवढा छान बड्डे सेलिब्रेट होईल हे आम्ही विचारही नाही केला, पण खरंच खूप सुंदर बड्डे सेलिब्रेट झाला. आणि इकडे मस्त केक वगैरे कट केला आणि त्यानंतर मग आर्या पण तिच्या मम्मीला भरवत होती, काही माझी दीदी आर्याला भरवत होती आणि शंभू हे सगळं बघत होता. सगळ्या बायका पोरं वगैरे छान आले होते आणि घर पूर्ण भरलेलं होतं. आर्यालाही सगळेजण ऑप्शन करत होते, काही कोणी गिफ्ट देत होतं. इतकं छान वाटत होतं
होतं ना, अजून बाकीचे यायचे बाकी होते, काही येत होते. मग आम्ही तोवर ना आम्ही केक वगैरे कट करून घेतला आणि एकमेकांना भरवला. त्यात शंभू पण एवढा छान बसला होता केक कट करायला आणि आर्याला तर धीरच नव्हता. ती स्वतःच तिच्या हाताने मस्त ते बोटं चोखून घेत होती. मग आमचा छान केक वगैरे कट झाला, हॅपी बर्थडे वगैरे बोलणं झालं आणि त्यानंतर नंबर आला नाश्ता देण्याचा. मग इकडे ना मोरे मावशी, कदम मावशी आणि मी आम्ही असं तिघांनी मिळून ना छान कामं वाटून घेतली. मोरे मावशी समोसा देत होते, तर कदम मावशी वेफर्स देत होते आणि मला केक कट करायला सांगितलं. पण मला काही ते जमतच नव्हतं. मी पुन्हा आता मोरे मावशीला बोलले की तुम्ही कट करा. मग त्यांनी कट वगैरे केला आणि आमचं सगळं हे नाश्ता द्यायचं चालू होतं. मग डिश वगैरे भरून दिला आणि सगळे लहान छोटे मोठे सगळ्यांना मस्त छान नाश्ता वगैरे दिला. आणि काहीजण नाश्ता करत होते तर काहीजण फोटो वगैरे छान काढत होते. एवढं छान वाटत होतं ना, जणू कशी काही घरात मस्त छोटीशी पार्टीच आहे. आणि खरंच हे ना माझी दीदी बदली होणार आहे तिची गडचिरोलीला, त्याच्यासाठी हा सगळा कार्यक्रम चालू होता. ती आता याच्यापुढे काही ती इकडे येणार नाही, म्हणजे या वर्षीचा शेवटचा बड्डे त्यांचा विक्रमगडमध्येच आहे. नेक्स्ट टाईम आता त्यांचा बड्डे गडचिरोलीलाच होत जाईल. असं काहीचं इतकं छान डेकोरेशन वगैरे सगळं छान होतं. इकडे सगळ्यांनी मस्त छान नाश्ता केला. छोटे मोठे सगळेजण होते, त्यांनी नाश्ता केला. काही त्यांनी जोडीमध्ये माझ्या दीदीसोबत छान फोटो वगैरे काढल्या, छान गप्पा वगैरे झाल्या आणि बाकीच्यांनी गिफ्ट वगैरे आणले होते ते देखील दिलं. आणि माझ्या दीदीला ना हे म्हणजे आनंद अश्रू येत होते. तिला असं होतं की बदली होते, एवढे चांगले तिने खरंच एवढ्या वर्षात ना फार चांगले कमवले होते. तिच्या सोसायटीमधले खरंच अप्रतिम लोक आहेत तिकडे आणि त्यांनाही इतकं दुःख होत होतं की माझ्या दीदीची आता बदली होते. त्यांना खरंच तिकडे म्हणजे बड्डे सेलिब्रेट होत होता, पण त्यांना फारच रडायला येत होतं. इतकं रडायला येत होतं की त्यांना असं वाटत होतं की पूनमने इथून जायलाच नको. इकडे ना कदम मावशी आणि मोरे मावशी जणू काही माझ्या दीदीची आईच झाले होते. एवढंच म्हणजे आतापर्यंत त्यांनी सगळं आईसारखंच केलं आणि माझ्या दीदीने त्यांना मुलीसारखंच केलं होतं. त्यानंतर मग सगळेजण मस्त फॅमिली म्हटलं आपण सगळेजण ग्रुपमध्ये फोटो वगैरे काढू आणि सगळ्यांनी फोटो काढले आणि मस्त बाय केलं. मग सगळे म्हणजे बड्डेला जेवढे आले होते ते घरी गेल्यानंतर आम्ही आर्याचं चालू होतं आणि शंभूचं चालू होतं की गिफ्टमध्ये काय भेटलं आहे काय नाही ते बघू. मग मी पण बोलली माझ्या दीदीला की आधी जेवण्याच्या आधी आपण मस्त गिफ्ट वगैरे खोलून घेऊ की काय आहे काय नाही बघून घेऊ. शंभूला तर त्याच्यातलं काहीच कामात पडणार नव्हतं, पण तरी शंभू सगळ्या गोष्टी बघत होत्या आणि भरपूर काही गोष्टी आर्याच्या अशा होत्या की त्या शंभूने म्हणजे खेळून घेतल्या तिथंच. मग इकडे माझ्या दीदीला यांनी मस्त छानशी साडी घेतली होती. काहींनी ते वाटींचं राहतं ना ते घेतलं, काहींनी चॉकलेट वगैरे आर्यासाठी दिल्या होत्या, काहींनी वॉच घेतली. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी माझ्या दीदीला भेटल्या आणि त्यांचा हा आनंद बघा. ते आर्याला भेटले पण शंभूचंच चालू होतं आणि सगळं काही एवढ्या गोष्टी त्यांना जास्त आवडल्या आणि एवढ्या जास्त शंभूला आणि आर्याला चॉकलेटचंच आवडलं. इकडे ना आमच्या सगळ्यांचे मस्त कोणी कोणी काय आणलं आहे असं सगळं पाहून झालेलं होतं. सगळे गिफ्ट खोलून पण झाले होते आणि आर्याला आणि शंभूला ज्या गोष्टी आवडल्या ना त्या त्यांनी बाजूला काढून घेतल्या. त्यानंतर ते म्हटले की चल मम्मा आता आम्हाला भूक लागली आहे. मग मी सकाळी दीदीला बोलली होती की आज तुझाही बड्डे आहे, आरूचाही आणि माझ्या शंभूचाही होता, तर मला मस्त गोड काहीतरी खाऊ वाटत होतं, पण मी बरं नसल्यामुळे मी केलं नाही. म्हटलं आज तुझ्याकडे ना मस्त पुरणपोळी कर. मग आम्ही सकाळी छान पुरणपोळी केली होती आणि असं रात्री आमचं सगळं झाल्यानंतर पुरणपोळी छान जेवण केलं. अशा पद्धतीने आम्ही आजचा बड्डे मस्त सेलिब्रेट केला. तुम्हाला कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.